3 दिवस झालेत मला शो जॉईन करून, त्यामुळे आय एम गेटिंग यूज टू इट. आणि साडी, नऊवारी साडी, संक्रांत, हिरापत सगळ्यांनी आणायची. आणि मग तुम्हाला कळतंय सगळ्यांच्या घरात तिळगुळ वाटणं. आणि एक चांगली गोष्ट असायची की आपल्याला वर्गाची मुलगी आवडते, तिच्या घरी जाण्याची एक संधी मिळायची. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मकर संक्रांत निमित्त स्टार प्रवाहाने एक इव्हेंट ऑर्गनाईज केलाय. सो सध्या माझ्यासोबत आहे तुमचे लाडके मुक्ता आणि सागर. कसे आहात तुम्ही दोघे पण? मजेत. एकदम मजेत. बरं मुक्ता, नवीन वर्ष, नवीन मालिका आणि एक वेगळीच भूमिका आहे, जबाबदारीची भूमिका आहे. काय सांगशील, कसं सुरू आहे, किती एन्जॉय करतेस? सगळ्यात प्रथम म्हणजे स्टार प्रवाह परिवारासोबत जोडलं जाणं ही खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नवीन वर्ष आहे, नवीन काम आहे, त्यामुळे व्हेरी ग्रेटफुल अबाउट इट. आणि ही भूमिका म्हणजे महत्त्वाची, कारण एक आईची भूमिका ह्याआधी मी कधीच केली नव्हती. आणि ह्या शो निमित्त मला ती करायला मिळते. जबाबदारीची डेफिनेटली आहेच ही भूमिका. आणि त्याच्यात बरेचसे वेगळे वेगळे शेड्स आहेत ह्या कॅरेक्टरला, मुक्ताच्या कॅरेक्टरला. कारण सागर मुक्ताचं जे बॉन्ड आहे, तिचं आणि तिच्या सासूचं जे बॉन्ड आहे, नणंद आहे, दीर आहे, ह्यांचं वेगळं बॉन्ड आहे. आणि ऑफकोर्स सई तर आहेच आहे, जिच्याबरोबर एक नवीन बॉन्ड माझं स्पेशली बिईंग स्वर्धा एक नवीन बॉन्ड तयार होत आहे. कारण ती मुळातच खूप गोड मुलगी आहे, त्यामुळे तिच्याशी एक माझं छान एक गट्टी जमली ऑलरेडी. आणि ते सीन्समध्ये पण ते दिसून येईल अशी अपेक्षा आहे. 3 दिवस झालेत मला शो जॉईन करून, त्यामुळे आय एम गेटिंग यूज टू इट. आणि एक कॅरेक्टरमध्ये मी अजूनसुद्धा येते आहे, प्रयत्न चालू आहेत. सो इट्स ऑल इन ऑल इट्स अ गुड प्रोसेस. मला पण माझ्याबद्दल नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आईची भूमिका साकारताना ते एक मातृत्व किंवा जो आईपणा जो असतो तो आपल्यात मुळात असतो, तो हळूहळू बाहेर येतो आहे, किंवा एक केअर असते ती बाहेर येते. त्यामुळे इट्स अ फन प्रोसेस. सागर, तू काय सांगशील? मकर संक्रांत आहे, गणपतीत आम्ही बघतो तू आणि तुझी बायको छान पूजा करतात किंवा गणपती बाप्पा बसतात घरी. पण आता मकर संक्रांत आहे, तर लहानपणी तुझ्या घरी कसं वातावरण राहिलंय, कशा पद्धतीने मकर संक्रांत साजरी करण्यात आली आहे? लहानपणी ऑब्व्हियसली मी जिथे राहत होतो चाळीत, तिथे मकर संक्रांत सुरू व्हायच्या आधी लाडू बनवायला जेव्हा सुरुवात व्हायची, तर आज समोरच्या काकींच्याकडे लाडू बनतात, तर सगळ्या बायका तिथे जाऊन त्यांच्या घरी सगळं तयारी करायची. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या घरी, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या काकी असतील, तर ही एक प्रोसेस असायची. तर आठवडाभर आधीपासूनच एक वातावरण तयार झालेलं असायचं. जसं मार्केटमध्ये पतंग आलेली असायची, मांजा आलेलं असायचं, तर ह्या सगळ्याची खरेदी करणं. नंतर संध्याकाळी सगळ्यांनी जाऊन सगळ्यांच्या घरात तिळगुळ वाटणं. आणि एक चांगली गोष्ट असायची की आपल्याला वर्गाची मुलगी आवडते, तिच्या घरी जाण्याची एक संधी मिळायची. एक फ्रीचा पास असायचा, त्यामुळे ते करायचं. मग दुसऱ्या दिवशी चिडवायचं सगळ्यांना, मग पतंग उडवायची. तर हे सगळे वेगवेगळे उद्योग म्हणेन मी, कारण तेव्हा मजा करायची थोड्या वेळ, नंतर फक्त मस्ती करायची. पतंग कापणे, दुसऱ्या चाळीतल्या पोरांच्या पतंगी कापल्या गेल्या पहिल्या, त्या कट करायच्या. तर ह्याचा सगळा धिंगाणा असायचा आमचा. तुझ्याकडे कसं असायचं मुक्ता घरी वातावरण? तिळगुळ बनवायला आवडतात का किंवा खायला आवडतात का? आणि तू कधी याच्यासारख्या पतंग कुणाच्या कापल्यात का? पतंग नेहमी मी उडवलं फॉर शुअर. तेव्हा लहानपणी म्हणजे मला आठवतं जेवढं की ते पकडून असं उडवायचं, मग ते मुलं जे असतात लहान मुलं ते हे करणार आणि आपण फिरकी हे करायची वगैरे. आणि मग तो पतंग कट झाला की मग त्याच्या मागे पळायचं, मग ते कुठे गेलाय वगैरे. मग झाडावर अडकला असेल तर मग झाडावरनं ते काढायचा वगैरे. तर आणि ह्या सगळ्यांमध्ये हाताला लागायचं, किंवा तो मांजा जो असो तो कापायचा, तर मग आईच्या ओरडा पण खायच्या. ह्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत आणि इट्स व्हेरी नॉस्टॅल्जिक. आणि हे असे ह्या इव्हेंट्सद्वारे आपल्याला परत त्या जगायला मिळतात, अनुभवायला मिळतात, त्यामुळे छान वाटतंय. सागरने जसा प्रसंग सांगितला की तो त्याच्या आवडत्या मुलीच्या घरी वगैरे जायचा, नाही ना यार, असं कधीच नाही.
आणि आता दोघांचेही लग्न झाले, दोघेही छान सुखी संसार करतात. पण आता मालिकेत सुद्धा तुमचा छान संसार आहे. मुक्ता सागर, युट्यूबला खूप कमेंट्स असतात की मुक्ता सागरचे इंटरव्ह्यू करा. स्वतः फायनली तो होतोय, पण काय सांगाल मकर संक्रांत निमित्त प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे? मकर संक्रांती निमित्त काय पाहायला मिळणार आहे तर हे आता मी कसं सांगू, कारण आम्हाला माहित नाही अजूनपर्यंत, एपिसोड रिलीज झाला नाहीये. पण तुम्हाला नक्की काहीतरी पाहायला मिळेल, तुम्हाला मजा येईल. कारण आम्ही सुद्धा कोळी कुटुंब, आम्ही सगळे एकत्र येऊन मकर संक्रांत साजरी करूच, त्याचा तुम्हाला आनंद लुटता येईलच. पण त्याआधी मी हेही सांगेन की तुम्ही सगळे मजा करा, तिळगुळ खा, गोड गोड बोला आणि भरपूर पतंग उडवा आणि आपला हा मराठमोळा सण चांगल्या पद्धतीने साजरा करा आणि खूप प्रेम करा एकमेकांवर. अगदीच एक गेम आहे मकर संक्रांत निमित्त. यावर मी एक गोष्ट लिहीन, जी ही पाटी ती तिच्या डोक्यावर धरेल आणि तुला ते म्हणजे तुला तिलाच गेस करायचं, तुला अभिनय करायचा आहे. सो असं ही पाटी मुक्ता तुझ्या डोक्यावर बोलायचं नाही. साडी, नऊवारी साडी, संक्रांत, काळी साडी, काळी साडी. ग्रेट. अरे तू बघितलंस? अच्छा, तिचं होतं ना की माझं होतं? हो हो, मला वाटलं ती असं तू पकडणार आहे. चल ना, तिला खेळू दे ना. अच्छा ठीक आहे. अरे ते माझ्याकडे दे. तिळाचा लाडू झालं. केलं अरे guess. खूप छान कोऑर्डिनेशन आहे दोघांना. अरे मग मांजा, थोडासा आमच्यासाठी. आता बघूयात. तीळ. बहुतेक हा गेम या दोघांसाठी नाहीच आहे, पण लास्ट आहे हा. ओके. लहानपणी सायकल चालवायची, रिंगण, सई. तू लहान होतीस. तिळगुळ, तू लहान आहेस. रिंगण, गोल गोल फिरतेस. ह्याला माहितच नाही ते. थोडस क्ल्यू देऊ शकतो म्हणजे खाण्यात असं. हा, खिरापत सगळ्यांनी आणायची आणि मग तुम्हाला कळतंय? खिरापत सगळ्यांनी आणायची अच्छा. असते हा. आणि मग ते वाण. हातामध्ये ठेवून मग? सगळ्याचं रिंगण करून मग ते खेळतात. हे मकर संक्रांतीच आहे ना. आहे, पण लहानपणी ओबेसिटी तो प्रकार जास्त हा, व्हायचा. म्हणजे मुलींमध्ये होत होता हा, मुलांना माहित नव्हतं. ते फनफेअर असायचं त्याने. मोगरा. ओके, मग 5 द्यायचा तुला. हा. भोंडला, मग अशी म्हणाले होते. भोंडळा. भोंडला काय असते? हिला पण बोलला तो एक अच्छा. प्रकार असतो. अच्छा. मकर संक्रांतीमध्ये होतो. पण थँक्यू सो मच. मला खूप जेन्युअनली मजा आली हा गेम खेळून, पण तुमच्या दोघांचं कोऑर्डिनेशन खूपच जास्त चांगलं असल्याने ते खूप पटकन कळलं. पण ठीक आहे, तुम्हा दोघांनाही मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पण जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायचंय का? मी हेच सांगेन की जसं आजपर्यंत तुम्ही प्रेमाची गोष्ट या मालिकेला भरभरून प्रेम दिलं, तसंच यापुढे सुद्धा देत राहा. आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.